नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण बोलणार आहोत होळी या सणाबद्दल. होळी हा सण आपल्या महाराष्ट्रात आपल्या गावागावामध्ये खूप उत्साहाने साजरी केला जातो. होळी दहन म्हणजे काय, तर होळी दहन हा फाल्गुन पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी साजरी केला जाणारा सण आहे. संध्याकाळी गावात किंवा सोसायटीमध्ये एका ठिकाणी काही वाळलेल्या लाकूड, म्हणजे झाडाच्या फांट्या, शेणाच्या गौऱ्या रचून होळी पेटवली जाते. त्यामध्ये आपल्याला जे काही होळीमध्ये पेटवायचं आहे साहित्य ते आपण आणतो पूजेसाठी. तर खूप सारे लोक गोळा होऊन होळी पेटवतात. कधीकधी आपापल्या घरीसुद्धा होळी पेटवली जाते. ज्यांच्या घरी जागा आहे ते पेटवतात, कारण आज फ्लॅट सिस्टीममुळे होळी पेटवता येत नाही ज्याच्या त्याच्या घरी. म्हणूनच आपण सोसायटीमध्ये एकत्रित येऊन होळी पेटवतो. तर लोक काही होळीमध्ये पूजा करताना नारळ, हरभरा, गहू, ऊस अर्पण करतात होळीमध्ये. आणि आपण पुरणपोळीचा स्वयंपाकही त्या दिवशी बनतो. पुरणपोळीचा नैवेद्य होळीला अर्पण केला जातो. आणि होळी पेटवल्यावरती होळीला गोल चक्कर मारून प्रार्थना केली जाते की सर्व वाईट शक्तींचा नाश आणि सुख समृद्धीची प्रार्थना करतात. मंडळी, होळी का साजरी केली जाते, तिच्या मागचे पौराणिक कथा कोणती आहे ती तुम्हाला या धार्मिक कथा मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. पुराणानुसार हिरण्यकशिपू नावाच्या राक्षसाने स्वतःला देव मानायला सुरुवात केली. त्याने मुलगा प्रल्हाद विष्णू भक्त होता. त्याचाही तो छळ करत होता, कारण तो विष्णू भक्त होता. राक्षसाची बहीण म्हणजे हिरण्यकश्यपाची बहीण होलिकाला अग्नीमध्ये न जाण्याचा वर मिळाला होता. तिने प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसली, पण तिचा नाश झाला, प्रल्हाद वाचला. त्यामुळे होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक आहे. जुनी नकारात्मक ऊर्जा आणि वाईट सवयी जाळून टाकण्याचा संदेश आपण होळी साजरी करताना लक्षात धरावा. हिवाळा संपून वसंत ऋतूचे स्वागत. शेतीप्रधान संस्कृतीत नव्या पिकाचा आनंद म्हणजेच होळी. मंडळी, आपण साजरी करताना म्हणजेच होळीच्या दिवशी संध्याकाळ होताच गावात किंवा सोसायटीमध्ये एका ठिकाणी लाकूड, वाळलेली फांटी किंवा शेणाच्या गौऱ्या रचल्या जातात आणि शुभमुहूर्तावर होळी पेटवली जाते. होळी पेटवताना प्रत्येकाच्या मनात एक भावना असते, आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी आज या अग्नीत जळून जावोत. लोक होळीची पूजा करतात. नारळ, हरभरा, गहू, ऊस अर्पण करतात. काही ठिकाणी नव्या पिकाची कणस, ज्वारी किंवा एरंड्याची पानं असे अर्पण करतो आपण. काही ठिकाणी नवीन कणसांचे ज्वारी, गहू या प्रकारे धान्यांचा प्रसाद म्हणून सुद्धा खातात. हा क्षण फक्त धार्मिक नसतो, तो कुटुंब एकत्र येण्याचा, प्रेम वाढवण्याचा आणि सुख समृद्धीची प्रार्थना करण्याचा सण असतो. तर मंडळी, दुसरा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी वातावरण पूर्ण बदलतं. सगळीकडे रंगांची उधळण, हर्ष आणि आनंद. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. लोक एकमेकांना रंग, गुलाल लावतात. ढोल ताशांच्या गजरात नृत्य करतात, गाणी म्हणतात. आणि हो, महाराष्ट्रात होळी म्हणजे पुरणपोळीचा खास सुगंध. काही भागांत रंगपंचमी 5व्या दिवशी मोठ्या प्रमाणात साजरी होते. सगळीकडे फक्त एकच संदेश, रंगांप्रमाणे आयुष्यही रंगीत आणि आनंदी असू द्या. होळीच्या दिवशी लोक काय करतात, रंग खेळतात, होळी पेटवतात, गोडधोड खातात. पण एक अशी गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे आणि जी केली नाही तर आयुष्यातील काही संधी हातातून निसटू शकते. होळी म्हणजे फक्त आग नाही, ती तुमच्या नशिबाचा एक टर्निंग पॉईंट आहे. त्या रात्री जेव्हा होळी पेटते तेव्हा वातावरणात एक वेगळी ऊर्जा तयार होते. आपण सगळे होळीभोवती फेऱ्या मारतो, पण एक छोटी गोष्ट विसरतो. जर तुम्हाला घरात शांतता हवी असेल, पैशांची अडचण दूर व्हावी असं वाटत असेल किंवा एखादं काम अडकलेलं असेल, तर होळी पेटल्यानंतर शांतपणे उभे राहा आणि मनात तुमची एकच इच्छा बोला आणि मग होळीच्या अग्नीत एक नारळ अर्पण करा आणि विश्वास ठेवा. ही छोटी कृती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. होळीचा खरा अर्थच आहे वाईट जाळून टाकणे आणि नव्याने सुरुवात करणे. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आईने होळीच्या दिवशी मुलांसाठी काय केले पाहिजे. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.